मुंबईच्या सुरुवातीचा कल आणि अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवरती आहेत. देशातले जे काही महत्वाचे निकाल ज्यांच्यावरती आपलं लक्ष असणार आहे ही सगळ्यात महत्वाची. अमेठीतून स्मृती इराणी सध्या सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवरती आहेत. वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवरती आहेत. सर, वायनाडमध्ये मागच्या टर्ममध्ये देखील राहुल गांधींना जवळपास 7-7.25 लाख इतकी मतं मिळालेली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे ते आघाडीवरती असणार. वायनाडमध्ये हे आधीपासून चित्र स्मृती इराणींसाठी हे मागे पडणार. वर्षा गायकवाड पिछाडीवरती आपण बघितलं. उज्ज्वल निकम आघाडीवरती. याचा अर्थ 4 जागांवरती महायुती आघाडीवरती आहे. मुंबईत 4-2. मगाशी जसं म्हणाला आधी 4-2 महाविकास आघाडी आघाडीवरती. चित्र एक्झॅक्ट उलट झालंय. राजू वाघमारे हस्ताक्षर त्यांनीच सांगितलं होतं मगाशी. बरं, दोन्ही ठिकाणावर राहुल गांधी आघाडीत. रायबरेलीत आघाडीवरती आहेत आणि वायनाडमध्ये राहुल गांधी आघाडीवरती आहेत. आपल्याला ना आवर्जून माझ्या मी टीमला सांगेल की आपल्याकडे स्टुडिओमध्ये चर्चेसाठी आम्हाला रेग्युलर अपडेट देत राहील अमेठी आणि रायबरेलीचा. कारण राहुल गांधींचं तिथे काय होतं हेही बघायचं आणि अमेठीतलं तर नक्कीच द्या, कारण त्याच्याकडे लक्ष. आणि कंगना राणावत त्यांचे काय होतंय तेही आपण बघणार आहोत तिथे. पण सुरुवातीला राहुल गांधींसाठी रायबरेलीतनं उत्तर प्रदेशमधनं लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अनेकांना तेव्हा धक्का बसला होता की ते परत तिकडे काय त्यात वायनाडमध्ये तिकडे होतं. समजा दोन्ही ठिकाणी विजयी झाले तर रायबरेलीमधनं मग प्रियंका गांधी उभा राहील, पोटनिवडणूक होईल तेव्हा अशा प्रकारचा अंदाज केले जातात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे अमेठीमध्ये गांधी घराण्याचे जे विश्वासू आहेत ते निवडून येणार. याचा अर्थ तिथेही गांधी घराण्याचाच विजय आहे. म्हणजे गांधी घराणं नष्ट होईल, ते संपुष्टात येईल, ते तिकडनं पळून गेले, त्यांना हाकलवून लावले, ही जी भाषा चालू होती ती आता थोडीशी कमी होईल, निवळेल. हे फार महत्वाचं आहे. वाटतं पण पळवून लावले, हाकलून लावले ही भाषा कमी होईल हे बरोबर आहे. पण त्यासाठी त्यांना परत यायला लागेल मतदारसंघात. त्यांनी विश्वासू ठेवण्यापेक्षा स्वतः लढायला हवं. त्याला कोण जातं मतदार? आता म्हणजे तिथे मोठे नेते जेव्हा तिथे असतात देश पातळीवरचे ते कुठे जातात म्हणजे मतदारसंघांमध्ये जनरली? नाही, देश पातळीवरचे नेते जात नाहीत पण डिसोन पण करत नाहीत ना. म्हणजे तामिळनाडूमध्ये कुठलीही शक्यता नसताना मोदी 9 वेळा जातात 2 महिन्यात. राहुल गांधी अमेठी हरल्यावर परत फिरकत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. किंवा आता सुद्धा इंडिया आघाडी काही सत्तेवर येईल असं कोणीच पडत नाही. आले तर ठीक आहे, आपण निकाल जनतेचा मान्यच करायचा आहे. परंतु हरल्यानंतर एक बाईट देतील आणि गायब होतील राहुल गांधी. त्यांनी आपण राजकारणात 5 वर्ष आहोत हे दाखवलं तर थोडा फायदा होईल. सर, एक महत्वाची बातमी हाती येते. देशाच्या पहिल्या कलांमध्ये इंडिया आघाडी मुसंडी मारताना बघायला मिळतेय आणि इंडियाची पीछेहाट होताना बघायला मिळतेय. एनडीए हे 270 जागांवर तर इंडिया आघाडी 218 जागांवरती पुढे आहे. कल बदलल्यानंतर आता कसं चित्र बघायला मिळतं तेही बघावं लागेल. मात्र खूप कमी जागांचा फरक सध्या एनडीए आणि इंडियामध्ये बघायला मिळतोय. गेल्या वेळेस एनडीएची पिछाड, कारण गेल्या वेळेस त्यांचा आकडा बघितला 303 तर भाजपचे स्वतःचे होते प्लस त्यांच्या मित्रपक्षांचे. म्हणजे आता मित्रपक्ष त्यांच्यासोबत दोघं म्हणजे युनायटेड शिवसेना सोबत नाहीये, शिरोमणी अकाली दल सोबत नाहीये. इंटरेस्टिंग अपडेट आता करण्यात आली. अकोल्यातून आता परत एकदा काँग्रेसच्या अभय पाटलांनी तिथे आघाडी घेतली आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तिथनं सध्या मागे आहेत. हा एक इंटरेस्टिंग अपडेट. आता हे चित्र किती वेळा या 2-3 ठिकाणी चित्रामध्ये बदलत राहणार आहे. अमरावती आहे, अकोला आहे. पण अकोल्यात सुद्धा मी गेलो होतो. अकोल्यात अभय पाटील तसे आरएसएस ते मुळात आरएसएसचे आहेत. त्यांच्यावरती आरोप जाते. आपल्या मुळात आरएसएसचे कोण कोण आहेत आता हे मुळातले काँग्रेसी आहेत. यांना तुम्ही असं म्हणणार का ते हे मुळातले काँग्रेसी आहेत? अभय पाटलांना काँग्रेसमध्ये आणि आजची अर्धी 1 मिनिट मी आलो अभय पाटलांना काँग्रेसमध्ये घेऊन. आजच्या अशोक चव्हाणांच्या महाराष्ट्रातली अर्धी भाजप आज मूळची काँग्रेसी आहे. बघा तुम्ही आता यादी काढायला जाऊ. शैलेंद्र फडणवीस अशोक चव्हाण 40 होते आणि आधी 35 अभय पाटलांचा प्रवेश काँग्रेसमध्ये मी घेतलेला आहे आणि मी तुम्ही खुश आहात? मित्रासाठी खुश आहात का? मित्र आघाडीवरती वाघमारे ते काय म्हणत असतील, तुम्ही घेऊन आलात आणि तुम्ही निघालात. ते बोलले मला फोन करून, अहो काय डॉक्टर तुम्ही आणलं, तुला तर इकडे आशावाद जरा जास्त आहे, प्रगती जास्त आहे आणि काम करण्याची पद्धत चांगली आहे. बघा निकाल बदलले तर असं म्हणतील की पंक्तीला म्हणजे काय लाडू आले आणि तुम्ही पंक्तीवर उठून गेला असं काय नाही. घेतलेला निर्णय फायनल निर्णय. पण अकोल्याचे आणि अमरावतीचे आपल्याला जे विदर्भातले निकाल दिसत, पण आता ही मुसंडी जी आपण म्हणतोय हा इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी म्हणता येईल असा. म्हणजे आता परत तुम्ही सुरुवातीला पण आपल्याला टप्प्याटप्प्याने चर्चा पुढे न्यावीच लागणार त्याची. तरी सुरुवातीचे निकाल आहेत. पण आता इंडिया आघाडी आश्वासक आहे दिसतच आहे ना चित्र. एक्झिट पोल यावेळी खूपच सगळेच तेच सगळे एक्झिट पोल जे होते ते यावेळी. तरी आपला एक्झिट पोल बऱ्यापैकी जवळ जाणार आहे. खूप जवळ जाणार आहे. आमचा 195 चा आकडा होता. आमचा एआय एक्झिट पोल जो होता 195 आम्ही इंडिया आघाडीला दिले होते आणि भाजप आणि इंडियाला 305.
300 तुमचा जवळ एआय आम्ही हा पहिला प्रयोग केला होता. मला ने इथे हो, त्याच्यात AI च्या एकदम आनंदाने मला हे इथे काय म्हणतात पिचिंग करायला प्लग इन करायला आवडेल की आम्ही एआयचा पहिला एक्झिट पोल सर्वे केला होता देशामध्ये. आणि अनेकांचं म्हणणं होतं, म्हणजे अनेक राजकीय नेत्यांचा फोन येत होते. त्यातल्या काही जणांनी सांगितलं की हा मला रिअलिस्टिक वाटतो. 360 वगैरे जाताना हे दोन्ही ठिकाणावर फार त्याला विरोधही झाला नाही. खरं तर म्हणजे ऑनर ऑफकोर्स भाजपच्या प्रवक्त्यांनी त्याने मान्य नसेल केलं, पण सध्या आम्ही अनेक नेत्यांची बोलतो. पण आता तुम्ही सगळ्यांना प्रश्न विचारता, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की एआयच्या आधारे एक्झिट पोल केला, हे सगळं एआयच्या आधारे केलं तर आपल्या सगळ्यांना घरी नाही पाठवणार ना. आणि ते एआय आपण आणखी आता उद्या काही दिवसांनी एआय आणखी राहिले. सध्या माणसंच करतायत ना, त्यामुळे माणसं लागणार विश्लेषणासाठी. एआयच्या मागे तिथे लागतो सगळे घरी सुप्रिया सुळेंची आघाडी वाढलेली आहे. आपण परत जाऊया तिथे 6 मतदारसंघातून सुप्रिया सुळे पुन्हा तिथे आघाडीवरती आहेत. 11,532 मतांची आघाडी. म्हणजे ही कन्सिस्टंटच हा, म्हणजे ही आघाडी त्यांची वाढत चालली, कन्सिस्टंटली ती वाढत चालली. पुढच्या अजून राऊंडला आपण जेव्हा बघू जेव्हा ही आघाडी वाढेल. अजित पवारांसाठी सगळ्यात मोठा सेटबॅक असेल हा जर बारामतीचा रिझल्ट. पण अजित असे काही मतदारसंघाचे पॉकेट्स असतात कधी म्हणजे तुम्ही जसं म्हणायचं की ही पेटी उघडल्यानंतर हो, पेट्या असं उघडतात. काहीतरी होऊ शकतं. तर आता तसं तसं काही म्हणावं असं लागेल की हे सगळे मतदान यंत्र आणल्यानंतर 6 मतदारसंघात जिकडे शरद पवारांचं बळ आहे तीच उघडली गेलीत की काय, तर हे जरा जास्तीच योगायोगाचं वाटतं. पण 6 मध्ये कुठला म्हणजे 6 मध्ये तर शरद पवारांचा एक आमदार Exactly, हा, तेच म्हणजे कुठे म्हणायचं असं नाही, कुठल्या मला पेट्या म्हणूनच उघडणार म्हणायचं होत्या. होतं की असं काही चित्र नाहीये की 6 मतदारसंघ शरद पवारांचं प्राबल्य असलेले आहेत, असं चित्र मुळातलं नाहीये. त्यामुळं मला असं पण शंका सर म्हणून अशी विचारायचं चर्चा होतं. सुरू होती की मुळात अजित पवारांनाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई नको होती. सुनेत्र पवारांना मैदानात असं थेट उतरायचं नव्हतं आपल्याच नातलगांविरोधात. त्यामुळे अजित पवारांसाठी ही निवडणूक थोडीशी अवघड गेली. पण ते बोलताना प्रतिष्ठेची देखील पण दिसले होती की त्यांच्यासाठी. भावनिक राजकारणात अडकू नका. आणि शेवटी ते बोलले की निकाल काय येईल हे ब्रह्मदेवाला देखील ठाऊक नसेल. ते ठीक आहे, दोन्ही बाजूंकडनं अशी संदिग्ध विधानं केली गेली किंवा पवारांचं वैशिष्ट्य आहे की ते संदिग्धता ठेवतात. परंतु कागदोपत्री जर पाहिलं तर अजित पवारांची बाजू सरस होती हे अगदी उघड आहे. कारण बारामती मतदारसंघावर त्या